नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. तर मग चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की आजच्या या महिन्यामध्ये तुमचं राशी भविष्य कसं राहणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना हा थोडासा संमिश्र स्वरूपाचा असेल. महिन्याच्या सुरुवातीला अचानक काही अडचणी येऊ शकतात. अशा वेळी आपल्या रागावर आणि बोलण्यावरती नियंत्रण ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही हे करू शकलात तर तुम्हाला हवं ते यश मिळेल. इतरांच्या मदतीनं तुमची रखडलेली कामं देखील पूर्ण होतील. जर तुम्ही फार दिवसांपासून एखादं नवीन काम सुरू करण्याचा किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याचा विचार करत असाल तर तुमची तीही इच्छा पूर्ण होईल. परंतु यामुळे तुमच्या वेळेची आणि पैशांचीही कमतरता या दरम्यान तुम्हाला भासू शकते. अनियमित दिनचर्या आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आरोग्याच्या समस्या देखील तुम्हाला उद्भवू शकतात. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की नोव्हेंबरच्या सुरुवातीला अचानक होणाऱ्या मोठ्या खर्चामुळे वृषभ राशीच्या लोकांचं आर्थिक बजेट थोडं बिघडेल. या काळात तुम्ही तुमच्या मुलांशी संबंधित एखाद्या गोष्टीमुळे चिंतेमध्ये राहाल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाचा अतिरिक्त भार सहन करावा लागू शकतो. या काळामध्ये तुम्हाला करिअर, व्यवसाय किंवा वैयक्तिक कारणांमुळे लांब किंवा जवळच्या प्रवासाला जावं लागू शकतं. हा प्रवास थकवणारा ठरू शकतो आणि अपेक्षेपेक्षा कमी फायदेशीर ठरू शकतो. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्या किंवा तिथे करिअर शोधणाऱ्या लोकांसाठी महिन्याचा दुसरा आठवडा भाग्यवान ठरेल. अशा लोकांना या काळात एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. महिन्याच्या मध्यामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना पैशांच्या व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारची अडचण टाळण्यासाठी तुमची कागदपत्र व्यवस्थित ठेवा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये कोणत्याही कामात निष्काळजीपणा करणं टाळावं, नाहीतर तुमचं चांगलेलं काम बिघडू शकतं. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला विचारपूर्वक पैसे खर्च करण्याची गरज आहे, नाहीतर तुमचं बजेट बिघडू शकतं. या काळात कोणालाही असं वचन देऊ नका जे पूर्ण करणं तुम्हाला भविष्यात कठीण होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या गुप्त शत्रूंपासून सावध राहावं लागेल. तुमची कोणतीही योजना पूर्ण होण्यापूर्वी लोकांसमोर उघड करू नका किंवा तिची प्रशंसा देखील करू नका, नाहीतर तुमचे विरोधक त्यामध्ये नक्कीच अडथळा आणू शकतात. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की नोव्हेंबर महिना हा कर्क राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यवान ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला नवीन नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील. व्यवसायामध्ये देखील तुम्हाला मनासारखा नफा मिळेल, परंतु उत्पन्नापेक्षा खर्च मात्र जास्त राहील. या काळात घर दुरुस्ती किंवा सुख सोयींवरती तुमचे पैसे जास्त खर्च होतील. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये करिअर आणि व्यवसायामध्ये लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. हा प्रवास सुखद असेल आणि तुम्हाला इच्छित यशही देईल. प्रवासादरम्यान प्रभावशाली लोकांशी संबंध निर्माण होतील, ज्यामुळे भविष्यामध्ये मोठा फायदा होईल. सत्ता आणि सरकारशी संबंधित लोकांसाठी हा काळ खूपच यशस्वी ठरेल. राजकारणामध्ये असलेल्या लोकांना मनासारखं पद किंवा जबाबदारी मिळू शकते. महिन्याच्या मध्यामध्ये परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या लोकांना देखील एक चांगली बातमी मिळेल. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की गेल्या महिन्याच्या तुलनेत हा महिना सिंह राशीच्या लोकांसाठी अधिक शुभ आणि यशस्वी ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायाच्या निमित्तानं केलेले प्रवास सुखद ठरतील आणि तुम्हाला अपेक्षित यशही देतील. तुमची विचारलेली कामं वेळेवर पूर्ण झाल्यानं तुमच्यात खूप उत्साह वाढेल. विशेष म्हणजे या महिन्यामध्ये तुम्हाला घर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी भरपूर सहकार्य मिळणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमची भेट एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी होईल, जी भविष्यामध्ये मोठ्या आर्थिक लाभाचा स्रोत तुमच्यासाठी बनेल. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हा काळ एक मोठं यश किंवा उपलब्धी घेऊन येईल. यामुळे समाजामध्ये आणि घरामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की नोव्हेंबर महिना हा कन्या राशीच्या लोकांसाठी संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला नोकरी करणाऱ्या लोकांवरती कामाचा दबाव राहील. ते वेळेवरती पूर्ण करण्यासाठी त्यांना अतिरिक्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील.
वैयक्तिक आयुष्यामध्ये काही घरगुती समस्या तुमच्या चिंतेचं मोठं कारण बनतील. या काळामध्ये तुम्ही कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याबद्दलही थोडेसे चिंतेमध्ये राहाल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळेल. या काळात तुम्हाला कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या मित्रांसोबत अचानक एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचा योग येऊ शकतो. महिन्याच्या मध्यामध्ये अचानक होणाऱ्या मोठ्या खर्चामुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहाल. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की नोव्हेंबरच्या सुरुवातीला तूळ राशीच्या लोकांनी आपला वेळ आणि पैसा दोन्हीही विचारपूर्वक खर्च करावं. या काळामध्ये अचानक होणाऱ्या मोठ्या खर्चामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं. नोकरी करणाऱ्या लोकांनी आपलं काम दुसऱ्या कोणालाही सोपवण्याचं टाळावं, नाहीतर त्यामध्ये झालेल्या चुकांमधून किंवा वेळेवरती काम पूर्ण न झाल्यानं तुमच्या बॉसच्या रागाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. या काळामध्ये घर आणि बाहेर नातेवाईकांकडनं अपेक्षित सहकार्य न मिळाल्यानं तुम्ही थोडेसे उदास व्हाल. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर गोष्टी स्पष्ट करून पुढे जाणं चांगलं राहील. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराचं आरोग्य तुमच्या चिंतेचं मोठं कारण बनेल. हवामानातील बदल किंवा ॲलर्जीमुळे होणाऱ्या आजारांबद्दल तुम्ही सावध राहा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्यावर आणि नात्यांवरती लक्ष देण्याची फार गरज आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला हवामानातील बदल किंवा जुन्या आजारांमुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. आरोग्याच्या समस्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं. या काळात तुमच्या दिनचर्येवर आणि खाण्यापिण्यावरती विशेष लक्ष द्या. व्यवसायाशी संबंधित लोकांना या काळात मोठ्या चढउतारांना सामोर जावं लागू शकतं. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जर तुम्ही तुमच्या खिशातून सुखसोयींवरती जास्त पैसे खर्च केलेत तर तुमचं बजेट बिघडू शकतं. महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रतिमेवरती अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे ती चांगली ठेवण्यासाठी लोकांशी चांगलं वागा आणि कोणाचीही कुचेष्टा करू नका. या काळात छोट्या छोट्या गोष्टींनी किंवा लोकांना महत्त्व देणं टाळा. तुमच्या कामावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की नोव्हेंबर महिना धनुराशीच्या लोकांसाठी आपत्ती आणि संधी दोन्हीही घेऊन येईल, परंतु तुम्ही तुमच्या बुद्धीनं प्रत्येक आपत्तीला तुमच्यासाठी चांगल्या संधीमध्ये बदलू शकता. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगले संधी मिळतील. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमचा शोध पूर्ण होईल. आधीपासून नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात तुमची दिनचर्या आणि खाणंपिणं योग्य ठेवा, नाहीतर हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जावं लागू शकतं. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की नोव्हेंबर महिना हा मकर राशीच्या लोकांसाठी कधी आनंद तर कधी दुःख घेऊन येईल. महिन्याच्या सुरुवातीला जमीन जुमल्याशी संबंधित प्रकरणांमध्ये तुमच्या बाजूने निकाल लागल्यानं तुम्हाला दिलासा मिळेल. नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळू लागेल. जर तुम्ही परदेशामध्ये जाऊन करिअर किंवा परदेशाशी संबंधित व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. काही विशेष उपलब्धींमुळे केवळ कामाच्या ठिकाणीच नाही तर घरातील त्यांचा मान सन्मान वाढीस लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. साठवलेल्या पैशांमध्ये वाढ होईल. महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला आरोग्याच्या काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये देखील जावं लागेल. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की नोव्हेंबरच्या सुरुवातीला कुंभ राशीच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि अभ्यासामध्ये काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळामध्ये जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांचं अभ्यासावरनं लक्ष विचलित होऊ शकतं. नोकरी करणाऱ्या लोकांना नकळत झालेल्या एखाद्या चुकीसाठी त्यांच्या वरिष्ठांच्या रागालाही सामोरं जावं लागू शकतं. महिन्याच्या पहिल्या भागाच्या तुलनेमध्ये उत्तरार्ध अधिक दिलासादायक राहील. महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगले परिणाम दिसू लागतील. या काळात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघेही भरपूर सहकार्य करतील.
राजकारणामध्ये असलेल्या लोकांना मनासारखं पद किंवा मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतील. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की नोव्हेंबरच्या सुरुवातीला मीन राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी कामाचा थोडासा जास्त ताणतणाव जाणवेल. या काळात तुम्हाला तुमचं लक्ष वेळेवरती गाठण्यासाठी अतिरिक्त मेहनत आणि प्रयत्न देखील करावे लागतील. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि कामाची जागा याच्यात संतुलन साधण्यात काही अडचणी येऊ शकतात. जमीन जुमल्याशी संबंधित वादामध्ये तुम्हाला कोर्ट कचेरीचे फेरे मारावे लागतील. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात केवळ तुमचं स्वतःचंच नाही तर कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याचं आरोग्य देखील चिंतेचा विषय बनू शकतो. त्यामुळे विशेष काळजी घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे या महिन्याचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.